अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आज स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. माझ्या प्रिय बाळा, जास्त विचार करत रडत बसू नकोस. येत्या गुरुवारपर्यंत तुला गोड आनंदाची बातमी मिळणार आहे. फक्त एकट्यात हा संदेश 2 मिनिटे ऐक. नक्कीच तुला आनंद मिळणार आणि अनपेक्षित आशीर्वाद तुला आता देवाकडून मिळणार आहे. चिंता टेन्शन सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझा संसार आता सुखाने सुरू ठेवणार आहे. खूप मोठी आनंदाची गोड बातमी तुला मिळणार आहे. त्यासाठी तू तयार राहा. तू तयार असेल तर होय देवा असे टाईप कर आणि या चॅनलला सबस्क्राईब कर. आता तुझे सुखाचे आनंदाचे दिवस सुरू होतील. आता हे आनंद तुझ्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. फक्त तुझ्या जीवनात आता सुख समाधान आनंदच येणार आहे. बाळा, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे स्वतःला कमकुवत समजून माघार घेतात आणि दुसरे जे आपल्याला कमकुवतपणालाच आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवतात. आता प्रश्न हा नाही की तुम्ही आज काय आहात. प्रश्न हा आहे की तुम्हाला काय बनायचं आहे. तुम्हाला अशा लोकांमध्ये राहायचं आहे की ज्यांना लोक दुर्लक्ष करतात, की अशा लोकांमध्ये ज्यांना पाहून जग स्वतःलाच म्हणेल टक्कर घेणे बरोबर नाही. आज मी तुम्हाला असं एक गहन रहस्य सांगणार आहे. ते केवळ विचारसरणीच नाही, तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलू शकतो. कारण जोपर्यंत तुम्ही मजबूत होत नाही तोपर्यंत हे जग तुम्हाला वारंवार कमकुवत समजून कमी लेखण्याचा प्रयत्न करेल. होय बाळा, जर तुमच्या स्वप्नांना पंख देण्याची उमेद असेल तर तुमच्यात ते आत्मविश्वास असायला हवा जो लोकांना तुमचा आदर करायला भाग पडेल. आणि हाच आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. जर तुम्ही हा व्हिडिओ मनापासून आणि शेवटपर्यंत पाहिलं तर तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल नक्कीच होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द तुम्ही शेवटपर्यंत ऐका, कारण यात ती ज्वाला आहे जे तुमच्या विचारांना हादरून टाकणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही स्वतःला राजा मानता तर लोकही तुमच्या प्रकारे तुमच्या सोबतच तसे वागतील. विचार करा, जेव्हा एखादा राजा आपल्या दरबारात पाऊल टाकतो तेव्हा तो घाबरलेला किंवा संकोचलेला दिसतो. काहींना ना त्याच्या चालण्यात रुबाब असतो, डोळ्यात अभिमान असतो आणि आवाजात वजन. जर तुम्हाला लोकांनी कमकुवत समजणे असं वाटत असेल तर उठणं बसणं चालणं बोलणं असं प्रत्येक गोष्टीत राजेशाही थाट असायला हवा. कंबर सरळ ठेवा, अशी ताठ ठेवा, नजर स्थिर ठेवा आणि जेव्हा बोलाल तेव्हा असं बोला की समोरचा विचार करत राहील. एकदम तुम्ही गबाळ्यासारखं राहू नका. मित्रांनो, लोक तुम्हाला कमकुवत का समजतात? आता सर्वात आधी हे समजून घ्या की लोक एखाद्याला का कमकुवत समजतात. जग फक्त शक्तिशाली लोकांचा आदर करतो. एखाद्या गरिबाचा आवाज दुर्लक्षित का राहतो तर श्रीमंतासाठी गर्दी का टाळ्या वाजते याचे उत्तर स्पष्ट. तोच माणूस आदर मिळवतो जर स्वतःचा आदर करायला जातो. जर तुम्ही स्वतःला कमकुवत मानत असाल तर जगही तुम्हाला त्याच नजरेने बघेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं महत्त्व समजून घेणार नाही तोपर्यंत तुमची कुणीही कदर करणार नाही. लोक तुम्हाला तेवढं सन्मान देतील जेवढा तुम्ही स्वतःला देण्यास तयार आहात. होय मित्रांनो, इतरांकडून सहमती मंजुरून घेणे बंद करा. लोक जे सर्वात मोठे चूक करतात तेही एक प्रत्येक गोष्टीसाठी इतराची परवानगी किंवा मंजुरी घेतात. अरे, हा पोशाख योग्य दिसतो का? ही कल्पना कामाला येईल का? मी असं बोललो तर लोक काय विचार करतील? हे मला जमेल का? ही विचारसरणी आपल्याला कमकुवत बनवत असते. प्रत्येक गोष्टीला इतरांना विचारतो त्याच्याबद्दल लोक विचारतात की याला स्वतःची समज नाही, हा स्वतः काही
ठरवू शकत नाही. जर तुम्हाला लोकांनी गंभीरपणे घ्यायचं वाटत असेल तर इतरांकडून सल्ला घेणे बंद करा आणि स्वतःचे निर्णय घेण्याची सवय लावा. आपल्या कमकुवतपणाला आपली ताकद बनवा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, जो माणूस आपला कमकुवतपणाला आपले ढाल बनवतो त्याला हरवणे अशक्य होतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कमकुवत आहात, कमजोर आहात, तर त्याच कमकुवतपणाला तुमचे सर्वात मोठे ताकद बनवा. जर कोणी म्हणेल की तुम्ही बोललात, तुम्ही जे काही बोलण्यात कमकुवत आहात, तर रात्रंदिवस सराव करा आणि असं बोला की सगळे थक्क होतील. जर कोणी म्हणालं की तुम्ही गरीब आहात, तर इतके पुढे जा की तेच लोक तुम्हाला सलाम करतील. आपल्या कमकुवतपणाला सर्वात मोठं शस्त्र बनवा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट भीती. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते. काही करायचं असेल तर सर्वप्रथम पोटामध्ये गोळा उडतो आणि भीती वाटते. पण ती भीतीच आता आपल्या कायमची काढायची आहे. तुमची लोक चेष्टा करतील, तुम्हाला आदर देणार नाहीत, दुर्लक्ष करतील, तर लक्षात ठेवा, भीतीवर विजय मिळवणारच खरा विजेता असतो. जेव्हा तुमच्या आतून भीती संपते, तुम्ही स्वतःच घाबरू लागता. तुम्हाला पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करेल तेव्हा घाबरू नका. डोळे घालून उत्तर द्या. लोक तुमच्याशी कसे वागतील हे पूर्णपणे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जर तुम्ही नेहमी वाकून चाललात, नजर झुकलेली असेल, घाबरून बोललात, तर लोक तुम्हाला कमकुवत समजतील. पण जर तुम्ही आत्मविश्वासाने उभा राहिलात, शांतपणे बोललात, तर प्रत्येक परिस्थितीत शांतपणे टिकून राहिलात, तर लोक तुम्हाला शक्तिशाली समजतील. तुमचं एक स्टेटस तुमच्या दृष्टिकोनातूनच बनतं. शेवटी फक्त एकच गोष्ट आपली ताकद ओळखा. या जगात कोणीही माणूस खऱ्या अर्थाने कमकुवत नसतो. फरक फक्त एवढाच आहे की काही लोक आपली शक्ती ओळखू शकत नाही आणि ज्यांनी आपली ताकद ओळखेल त्याला हरवणे शक्य आहे. मित्रांनो, तर आजच स्वतःची एक वचन घ्या, ते असं, आत्तापासून कोणीही मला कमकुवत मानणार नाही. आता आपण त्या भागाबद्दल शिकूया ज्यात चातुर्य हुशार असेल. कोणीही तुम्हाला कमकुवत समजणार नाही, तुम्हाला कोणीही फसवणार नाही. त्यासाठी आयुष्य तुमचा पूर्णपणे बदलून जाईल. तुम्ही सध्या राहू नका. मित्रांनो, तुम्ही जेवढे साधे आणि सरळ असाल तितकंच तुम्हाला तुमचा गैरफायदा तिथे घेतला जाईल. फक्त चांगल्या मनानेच असून काही होत नाही. कोणतीही गोष्ट करताना घाई गडबडी करू नका. आधी विचार करा, मग बोला. आणि जेव्हा कोणी विश्वासाची गोष्ट सांगेल तेव्हा ती मनात ठेवा. यामुळे तुमची प्रतिमा वाढेल. जे कमी लोक बोलतात ते गंभीर समजले जाते, पण जे जास्त बोलतात त्यांना अनेकदा हलक्यात घेतलं जातं. त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार करा. मित्रांनो, आपले रहस्य हे आपल्या मर्यादेपुरतेच ठेवा. जो आपला माणूस आपल्या योजना सगळ्यासमोर ठेवतो तो स्वतःच आपल्या पराभवाची पायाभरणी करतो. त्यामुळे आपल्या ज्या योजना आहेत भविष्याच्या, त्या पूर्ण झाल्यावर लोकांना कळेलच की आपल्याला पाहिले जग गावभर बोंबाटा करण्याची काय गरज. जर आजचा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. धन्यवाद.